प्रतापराव सरनाईक ज्या धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्या जिल्ह्याचा जिल्हा नियोजन निधी भाजपा आमदाराच्या आक्षेपानंतर देवेंद्र फडणवीस तात्काळ थांबवतात। संजय शिरसाट ज्या सामाजिक न्याय खात्याची जबाबदारी सांभाळतात, त्या खात्याचा निधी त्यांना न विचारता, त्यांना विश्वासात न घेता इतर खात्यांकडे वळवला जातोय असा ते केवळ आक्षेप नोंदवतात। त्यानंतर एका पाठोपाठ एक त्यांच्यावर आरोप बाहेर पडायला लागतात। भरतसेठ गोगावले रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री होणार नाहीत याची तर दक्षता घेतल्याच जाते, परंतु त्यांना दिवसेंदिवस रोज डिवचल्या जात आहे। आणि काल परवा जे भाजपमध्ये प्रवेश केलेले सत्यजित पाटणकर हे शंभूराज देसाई यांना तुम्ही सुरत मार्गे गुवाहाटीला गेलात म्हणजे तुम्ही गद्दार आहात अशी टीका त्यांच्यावर करतात। म्हणजे एकनाथ शिंदेंच्या सेनेच्या गळ्याभोवती देवेंद्र फडणवीसांचा राजकीय फास आवळला जातोय का? तोही कधी? अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, तानाजी सावंत यांच्यावर केलेल्या यशस्वी चढाईनंतर आता जे एकनिष्ठ, जे एकनाथ शिंदेंशी एकनिष्ठ वाटतायत, दिसतायत, त्यांचं खच्चीकरण करण्याचा गेम प्लान देवेंद्र फडणवीस भाजपानं चालू केला आहे का, सुरू केला आहे का, याविषयी आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा। मित्रांनो, प्रतापराव सरनाईक ज्या धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तिथला जो जिल्हा नियोजन निधी आहे, तो निधी राणा जगजितसिंह भाजपा आमदार हे आक्षेप घेतात आणि देवेंद्र फडणवीस तो निधी तात्काळ थांबवतात। म्हणजे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असून सुद्धा या प्रतापराव सरनाईक पालकमंत्री असलेल्या जिल्ह्याचा जिल्हा नियोजन निधी देवेंद्र फडणवीस एका क्षणाचा विलंब न करता तात्काळ थांबवतात। बरं, ते केवळ थांबवत नाहीत, तिथे त्यांचे दुसरे मंत्री जातात, नितेश राणे, आणि ते एकनाथ शिंदेंच्या सेनेला प्रतापराव सरनाईकांना ठणकावून सांगतात की देवेंद्र फडणवीसांचं लक्ष फार बारीक आहे, ते तुमच्या त्या जिल्ह्याच्याकडं तुमचं लक्ष, त्या जिल्हा नियोजन निधीकडं त्यांचं लक्ष होतं, म्हणजे तुमचा सगळ्यांचा बाप वरती बसलाय असं ते या एकनाथ शिंदेंच्या सेनेला ठणकावून सांगतात। आणि मग नंतर संजय शिरसाट हे ज्या सामाजिक न्याय खात्याची जबाबदारी सांभाळतात, त्या सामाजिक न्याय खात्याचा निधी त्यांना न विचारता, त्यांना विश्वासात न घेता, तो लाडक्या बहीण ही जी योजना आहे ती पुरी करता करता सरकारची दमछाक होते आहे, त्या योजनेकडे वळवला जातोय। हे संजय शिरसाट केवळ एवढंच म्हणतात की मला विश्वासात न घेता माझ्या खात्याचा निधी वळवला जातोय, हा केवळ आक्षेप घेतात। आणि हा आक्षेप त्यांनी घेतला की लगोलग त्यांच्या मुलाचं एका महिलेशी असलेलं नातं उजेडात यायला लागतं, तेही जुनं प्रकरण असतं। त्यांचं एका हॉटेल खरेदीचं जे 100 कोटीच्या वरचं आहे आणि त्यांनी 63 कोटीला खरेदी केला असा आरोप त्यांच्यावर व्हायला लागतो। मग त्यांच्या जमीन कुठे कुठे खरेदी केली या गोष्टी लगोलग बाहेर पडायला लागतात। शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये त्यांनी संगणमत करून भूखंड कसा पदरात पाडून घेतला, या गोष्टी सुरस गोष्टी बाहेर चर्चेला येतात। म्हणजे एकंदरीतरित्या या पाठीमागे नेमकं गौड बंगाल काय आहे? भरतसेठ गोगावले हे यांना रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद घ्यायचं आहे, त्यांना हवं आहे, आणि तो त्यांचा खरा अधिकार आहे, कारण सर्वात जास्त आमदार तिथे सेनेचे आहेत। ते असून सुद्धा रायगडचं पालकमंत्री पद हे या गोगावलेंना भेटणार नाही असं देवेंद्र फडणवीसांनी सोय केली। आणि वरती या तटकऱ्यांच्या घरी स्नेहभोजनासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस हजेरी लावतात आणि या भरतसेठ गोगावलेंना आणि एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष संदेश देतात, गप गुमान सत्तेत राहायचं, जेवढं पदरात मिळेल ताटात मिळेल तेवढंच खायचं, जास्तीचा म्हणजे काय आक्रमकपणा दाखवण्याचा प्रयत्न करायची गरज नाही असा ते संदेश देऊन जातात। काल परवा जे भाजपामध्ये प्रवेश करतात सत्यजित पाटणकर, जे शंभूराज देसाईंच्या विरोधात लढलेले असतात, आणि तिथं
तिथं त्यांच्या हार पदरी पडल्यानंतर ते भाजपात प्रवेश करतायत आणि शंभूराज देसाई यांना तुम्ही सुरत मार्गे गुवाहाटीला गेलात म्हणजे तुम्ही शिवसेनेची गद्दारी केली, तुम्ही गद्दार आहात अशी टीका करतात। म्हणजे काल परवा प्रवेश केलेला एक व्यक्ती भाजपामध्ये तो या शंभूराज देसाईंना गद्दार म्हणतोय, म्हणजे शिंदे सेनेलाच गद्दार म्हणतोय। हे देवेंद्र फडणवीस भाजपच्या आशीर्वादाशिवाय शक्य आहे का? आणि त्यावरती अगदी मीठ चोळण्याचा प्रकार म्हणजे एकनाथ शिंदेच्या सेनेच्या त्या दुःखावर मीठ चोळण्याचा प्रकार म्हणजे आजवर जिथे जिथे सरकार अडचणीत असेल, जिथे जिथे सरकार संकटात असतं, म्हणजे आंदोलनं, मोर्चे, उपोषणं जिथं असतात तिथं देवेंद्र फडणवीसांचे हनुमान म्हणून हे गिरीश महाजन जायचे। तिथे आता हे उदय सामंत जाऊ लागलेत। बच्चू कडूंचं आंदोलन जे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी, दिव्यांगांना वाढीव निधी मिळावा म्हणून त्यांनी जे आंदोलन चालू केलं होतं, ते आंदोलन भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे गेले, सगळे जाऊन आले। सगळ्यांनी अगदी पंकजाताई मुंडेंनी फोन केला, सगळ्या मंत्र्यांनी प्रयत्न केले, पण ते आंदोलन या बच्चू कडूंनी थांबवलं नाही। पण उदय सामंत गेले आणि उदय सामंत गेल्यानंतर त्यांनी जे चंद्रशेखर बावनकुळे सांगत होते, जे पंकजाताई मुंडे म्हणत होत्या, जे सगळे इथून संजय राठोड बोलत होते, ते कुणाचंही काही न ऐकता त्यांनी उदय सामंत म्हणजे जे देवेंद्र फडणवीसांचे हनुमान आहेत, त्यांनी ते गेल्यानंतर त्यांनी केवळ आपण पुढच्या महिन्यात एक उच्चस्तरीय अभ्यास समिती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी करू आणि जी दिव्यांगाचा निधी आहे त्याच्यासाठी बैठक लावू, जो कसा वाढवून देता येईल यासाठी, ही केवळ आश्वासनं दिली आणि चमत्कार घडला। आणि तो म्हणजे जे काम कोणालाही शक्य नव्हतं ते उदय सामंतांनी केलं। म्हणजे उदय सामंताची शक्ती आहे का देवेंद्र फडणवीसांच्या हनुमान म्हणून हे ते करण्यामध्ये यशस्वी ठरले आहेत। यावरून मित्रांनो एकच गोष्ट आहे की एकनाथ शिंदेच्या सेनेच्या गळ्याभोवती देवेंद्र फडणवीसांचा राजकीय फास हळूहळू आवळला जातोय का? हा गेम प्लॅन सुरू झालाय का? की आता जे एकनिष्ठ होते अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, तानाजी सावंत यांचं खच्चीकरण केलं आणि त्यांच्यानंतर आता जे एकनाथ शिंदेच्या सेनेशी प्रामाणिक आहेत किंवा एकनाथ शिंदेचे जे हनुमान ज्यांनी व्हायला हवं होतं तेच हनुमान या देवेंद्र फडणवीसांनी आपल्याकडे घेतलेत आणि देवेंद्र फडणवीसांचा हा फास आता दिवसेंदिवस हळूहळू या एकनाथ शिंदेच्या गळ्याभोवती आवळला जातोय का राजकीय फास? आणि यामध्ये म्हणजे एकनाथ शिंदेच्या सेनेची आता उलटी गिनती सुरू झाली आहे का? याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा। आणि हा व्हिडिओ जर आपल्याला खरोखर आवडला तर लाईक, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।